तुझे रद्दीचे तुकडे माझा काही एक वाकडा करू शकत नाही. गाप गुमान मान खाली घालून इथून निघून जायचं, नाहीतर लय डेंजर होईल. वा, आता मज्जाच आहे ना. त्या काकांनी खूप मोठी चूक केली. त्याने त्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. चल आपण त्या खुर्चीवर जाऊन बसू. आता इथे मस्त लाईशो सुरू होणार आहे ना. कोण आहेस तू? कसला शो? इथे समोर काय चाललंय ते दिसत नसतं का तुला? अरे तू फक्त आत्ताच बघू नको, फ्युचर बघ फ्युचर. मला भूक लागली, तुझ्याकडे काय खायला आहे का? लग्नाचा लाडू चिवडा चालेल? हा चालेल चालेल. चल चल मी आणतो, तू बस इथे. रतन सेठ, मुद्द्याचं बोलतो. जर तुला हिच्याशी लग्न करायचं असेल तर वहिनींकडून जो हुंडा घेतलायस ना तू, जे पैसे घेतलेत, दागिने घेतलेत, ते सगळे परत कर. रीतसर डिवोर्स घे आणि कर तुला लग्न करायचं असेल तर. आणि जर वहिनींसोबत राहायचं असेल तर आता हे जे काय चालू आहे ते आत्ताच्या आत्ता थांबव. अरे बाबा, कितीदा सांगू, ह्या बाईला मी अजिबात ओळखत नाही. अरे कसला संसार, कसला लग्न. हे बघ, हे तुला बी ओळखत नाही आणि हिला बी ओळखत नाही ना. सांगतो, गपचप गपचप इथं निघून जायचा. अहो रतनराव, हे सगळं काय चाललंय म्हणते मी. आणि ही बाई तुमचं कोण लागतं? रतनराव, अहो काय सगळं? अहो कागदपत्र फाडले तुम्ही. नक्की काय लपवताय आमच्यापासनं? काही नाही हो, मला ब्लॅकमेल करायला आलेत. पैसे हो, फक्त पैसे उकळण्यासाठी अशा बायकांना पुढे करतात. मी अजिबात टेन्शन घेऊ नका. आत्ता सरळ करतो बघा त्यांना. या की रे,